सध्या मराठी मनोरंजन सृष्टीत विविध घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत। या पार्श्वभूमीवर मुंबईतील एका खंडणी प्रकरणामध्ये प्रसिद्ध अभिनेत्रीच्या सुनेचं नाव समोर आल्यामुळे मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी खंडणीचा पहिला हप्ता स्वीकारताना 2 महिलांना मुंबई गुन्हे शाखेनं रंगेहात पकडलं असून यापैकी एक महिला आई कुठे काय करते या प्रसिद्ध मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्रीची सून असल्याचं उघड झालं आहे। त्यामुळे हे प्रकरण नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली। या मालिकेतील कलाकारांनी साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत। मात्र आई कुठे काय करते या मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्रीच्या सुनेचे कोट्यवधींच्या खंडणीशी असलेले संबंध उघड झाल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे। आम्ही तुला विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी देऊन 2 महिलांनी एका प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाकडे तब्बल 10 कोटी रुपयांची मागणी केली। याच खंडणीचा पहिला हप्ता स्वीकारताना दोघींनाही मुंबई गुन्हे शाखेनं रंगेहात पकडलं। अटक झालेल्या महिलांमध्ये हेमलता बाणे-पाटकर आणि अमरीना जवेरी यांचा समावेश आहे। यापैकी हेमलता बाणे-पाटकर मराठी मनोरंजन विश्वाशी जोडलेली असून अभिनेत्री व डान्सर आहे। तसेच हेमलता बाणे-पाटकर ही आई कुठे काय करते या मालिकेत कांचन देशमुख यांच्या भूमिकेत झळकलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पाटकर यांची सूनही आहे। तर या प्रकरणातील दुसरी आरोपी अमरीना इक्बाल जवेरी उर्फ एलिस ही सांताक्रूजची रहिवासी आहे। अमरीना जवेरी व हेमलता पाटकर यांच्यात घनिष्ठ मैत्री असून दोघींचा खंडणी आणि ब्लॅकमेलिंगच्या गटात सहभाग आहे। ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर मराठी मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे। दरम्यान पोलिसांच्या माहितीनुसार अंधेरी पश्चिमेतील एका हॉटेलमध्ये नोव्हेंबर महिन्यात बिल्डरच्या मुलाच्या साखरपुड्यानिमित्त खास पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। या पार्टीत लेझर लाईटच्या वापरावरून महिला आणि बिल्डरच्या मुलामध्ये वाद झाला होता। धक्कादायक बाब म्हणजे या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। या वादानंतर दोघींनी 23 नोव्हेंबर रोजी अंबोली पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली। ही तक्रार दाखल होताच हेमलता पाटकर आणि अमरीना जवेरी यांनी बिल्डर आणि त्याच्या मुलाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली। तसेच तक्रार मागे घेण्यासाठी 10 कोटींची मागणीही केली। मात्र तडजोडीनंतर 5.5 कोटी रुपये देण्याचं ठरलं। त्यानंतर महिलांच्या सततच्या दबावाला कंटाळून संबंधित बिल्डरने थेट गुन्हे शाखेकडे धाव घेत तक्रार दाखल केली। त्यानुसार पोलिसांनी लोणपरळ इथं सापळा रचला आणि 1.5 कोटी रुपयांचा पहिला हप्ता घेताना दोघींना रंगेहात पकडलं। या अटकेनंतर झालेल्या चौकशीत दोन्ही महिलांनी मिळून बिल्डरच्या मुलाला विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची आणि सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी दिल्याचं उघड झालं। यानंतर पोलिसांनी गंभीर कलमांखाली दोघींवर गुन्हा दाखल केला असून त्यांना अटकही केली आहे। मात्र मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पाटकर यांची सून हेमलता पाटकर यांचे नाव खंडणी प्रकरणात समोर आल्यामुळे हे प्रकरण मराठी मनोरंजन विश्वातही चर्चेचा विषय ठरत आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकमत फिल्मी।